ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, मान्सूनपूर्व पावसानं तडाखा बसलेला आहे. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुण्यामध्ये पावसाची हजेरी कायम. पावसानं पुण्याला झोडपलं. मगरपट्टा भागामध्ये 54 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईतल्या काही भागामध्ये रात्री जोरदार पाऊस. गोरेगाव, मालाड, कांदिवली, अंधेरी या उपनगरांसह मुंबईतील सर्व भागामध्ये रात्री उशिरा पाऊस. महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये आजही ऑरेंज आणि येलो अलर्ट. मुंबई, ठाण्यामध्ये आज येलो अलर्ट, तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट. पुढील काही दिवस राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा. अमरावती शहरामध्ये रात्री 3 तास मुसळधार पाऊस. पावसामुळे बाजार समितीमधील धान्य भिजलं, तर कांदा, संत्रा आणि बागांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. साताऱ्यामधल्या कुरणेश्वर मंदिरामध्ये मुसळधार पावसामुळे शिरलं पाणी. काल संध्याकाळच्या पावसानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये चिखलाचं साम्राज्य. अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचं नुकसान. भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यामधल्या केळी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या हातामध्ये तोंडाशी आलेला घास हिरावला गेला, पण प्रशासनाकडून पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. जालन्याच्या बदनापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचं नुकसान. सोलार पॅनल उडून विहिरीमध्ये पडल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा. मान्सून काळामधील आपत्तीसाठी योग्य तयारी करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. पावसाचा झटका बसल्यानं बळीराजाला फटका बसलाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे केळी पिकांचे मोठं नुकसान. शहादा तालुक्यामधल्या केळी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गमध्ये मागील 4 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मच्छीमारी नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला दाखल. 25 तारखेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा. अमरावती जिल्ह्यासह विदर्भामध्ये मान्सून पावसाचा धुमाकूळ. अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी नाल्याची साफसफाई न केल्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. शहरातील नाले आणि गटार स्वच्छ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, पाचोरा आणि भडगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर. शेत आणि फळबागांचं मोठं नुकसान. पपई, लिंबूच्या फळबागा जमीनदोस्त. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. आंबा, पपईसह उन्हाळी बाजरीचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूरमध्ये मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं नागरिकांचा मनस्ताप वाढवला. जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसामुळे नुकसान. संत्रा आणि आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी हवालदिल. बुलडाण्यामधल्या लोणार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बीड तालुक्यामधल्या चाकरवाडीमध्ये कांदा उत्पादकांचं नुकसान. गेल्या 8 दिवसांपासून सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. राज्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पेरणी आणि उत्पादनामध्ये विक्रमी उत्पादनाचा कृषी विभागाचा प्रयत्न. खरीप हंगामामध्ये 144 लाख हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट.